यानंतर आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लावलेले आहे जे तुमच्यासाठी वेळात वेळ काढून त्यांचा अमूल्य वेळ आपल्यासाठी घेऊन आलेले आहे श्री पवन कृष्णाजी बोलगे सर, साहित्यिक, लेखक, वक्ता आणि कवी आहेत सर. तसेच शिव शंभू विचार मंच विदर्भाचे सहसंयोजक आहेत व बऱ्याच ठिकाणी त्यांनी आतापर्यंत शिव व्याख्यान केलेले आहे. त्यांच्या नेहमी शिव व्याख्यानासाठी अपॉइंटमेंट्स असतात व त्या सगळ्यांमधून त्यांनी आपल्यासाठी खूप अमूल्य वेळ दिलेला आहे. त्यांचे व्याख्यान आपण ऐकूया व त्यांच्या व्याख्यानाचा आस्वाद घेऊया. श्री पवनजी बोलगे सर. सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांना आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तुमच्यासाठी अल्पपहाराची सोय केलेली आहे, म्हणून कोणीही इतरत्र भटकू नये व आता व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा. रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्या वंदे भारत मातरम. ज्या मातृभूमीनं घडवलं, ज्या मातृभूमीनं मोठं केलं, ज्या मातृभूमीनं ओळख दिली, त्या मातृभूमीला पहिलं वंदन. जगावे परी कसे म्हणून वागावे, त्याला एक म्हण आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, हे राजा शिव छत्रपतीकडून शिकावे. म्हणून पहिला मानाचा मुजरा राजा शिव छत्रपतीला. माणसं कशीही असली, कितीही मोठे झाले, तर राष्ट्र प्रथम असते, देश प्रथम असते. म्हणून ने मजसीने परत मातृभूमीला साजरा प्राण तळमळला, असे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणावाचून काहीच नाही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे सांगणारे परमपूजनीय भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उठा, का मेंढर म्हणून जगता आहात? आज हातामध्ये मोबाईल आहे, तलवारीची गरज नाही. आज हातामध्ये शस्त्राची गरज आहे, शस्त्राची गरज नाही, शास्त्राची गरज आहे. म्हणून उठा, उठा मृगराजांना उठा, या मर्त्यभूमीवरील देवता, तुम्ही का मेंढरासारखे जगता आहात? तुम्ही ह्या ईश्वराचे पुत्र आहात, ईश्वराच्या पुत्राप्रमाणे जगा, या धरतीचं देणं लागतं, असे सांगणारे परमपूजनीय स्वामी विवेकानंद. हा देश कष्टकरी लोकांच्या हातावर आहे. हा देश त्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या नेत्रदीपक डोळ्यामध्ये बसलेला आहे, असे सांगणारे अण्णाभाऊ साठे. आणि ज्यांनी ज्यांनी या देशाला वर आणण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती दिली, देश सामोर नेण्यासाठी ज्या समाजसेवकांनी योगदान दिलं, अशा सगळ्या महापुरुषांना वंदन करतो. आज स्वामी विवेकानंद यांचं वाक्य मला आठवते. ते म्हणतात की जर नजरेसमोर देश समोर असला तरच आपण पूर्णत्वात जाऊ शकतो. त्याचं कारण आजचं हे गीत आहे. काय हे गीत आहे? हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्तानम प्रचक्षते. अर्थात हिमालय से लेकर कन्याकुमारी तक विस्तृत एवं देव देवताओं द्वारा निर्मित इस विशाल भूमि को हिंदुस्तान कहते हैं. आणि आम्ही जे याच्यामध्ये वसलेलो आहे, आम्हाला ह्या हिंदुस्थानाचे पुत्र म्हणते, आम्हाला या मा भारतीचे पुत्र म्हणते, असा सांगणारा श्लोक आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, सगळे सांगतात. आणि आपण आज ज्यांच्या विचारांवर हा कार्यक्रम करतोय ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सुद्धा सांगतात. आम्ही आजचा हा 150वा उत्सव साजरा करतोय. आम्ही गीताची जयंती कधी ऐकली नाही, आम्ही महापुरुषांची ऐकली, राजांची ऐकली, संतांची ऐकली, पण गीताची ऐकली नाही. त्या ऐकून घेण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून आजच्या या सार्धशती महोत्सवानिमित्त, शतकोत्सव सुवर्ण महोत्सवानिमित्त आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आजचे अध्यक्ष मान्य उपविभागीय अधिकारी संपतजी खलाटे सर, तसेच आपल्या या समितीचे
वंदे मातरम समितीचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री अक्षयजी कोयान सर, आणि ज्यांनी हा कार्यक्रम चांगला घडवून आणला असे आपले स्वर्गीय श्रद्धेय अण्णाजी कुबिटकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नांदुरकर सर, ज्यांच्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. त्यांचं कॉलेज बनण्यापेक्षा मला माझं कॉलेज बनावं लागेल, कारण की मी सुद्धा याच कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालेलो आहे, मी याच कॉलेजचा प्रोडक्ट आहोत. असे आमचे गुरुवर्य डॉक्टर पराग निमिषे सर, मंचावर उपस्थित आमचे मित्रबंधू श्री तेजसजी कुबिटकर, तसेच IMCचे सदस्य खंगार सर. मला आणखीन आनंद वाटला की ज्यांनी आपल्या कविता रचल्या आणि या भारतभूमीला, या भारतभूमीच्या पुत्राविषयी माहिती आपल्या समोर मांडली असे वाडे सर, उपस्थित धुर्वे सर, आणि आमचे मित्र की ज्यांनी राज्यस्तरावर आपली कारकीर्द गाजवली असे आमचे कळसाईत बंधू, सर्व महानुभाव, अनेक शाळा कॉलेजेसमधून आलेले सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदरच तुम्हाला प्रश्न टाकला की संतांच्या जयंत्या होतात पण गीतांची जयंती का, महापुरुषांच्या जयंत्या होतात पण गीतांची जयंती का. तर आम्हाला 26 जानेवारी 15 ऑगस्ट या 2 राष्ट्रीय सणाव्यतिरिक्त आमच्या देशामध्ये काय काय घडलं ते जाणून घेण्याचा आजचा हा दिवस आहे. भारताची ही गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा राहिली आहे, ती गौरवशाली आहे, रक्तरंजित आहे, ती जाणून घेण्याचा दिवस म्हणजे वंदे मातरम आहे. आपण सगळ्यांनी आता छान नाट्य पाहिलं, सुंदर प्रस्तुती होती, पण त्या मागचा मर्म वंदे मातरम गीत जर पूर्ण समजलं तर लक्षात येते की या देशाला स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही. मग बंकिमचंद्र चॅटर्जी यांना हे चट्टोपाध्याय, इंग्रजांनी दिलेलं नाव चॅटर्जी, मग त्यांना हे गीत का बरं स्फुरलं. आता एक छान प्रस्तुती शेवटच्या वेळेस होती. या गीताला हे असेच वाक्य आहे, बाकीच्यांनी बदलण्यासाठी सांगितलं पण मी बदललं नाही, हे सत्य वाक्य आहे. त्याच्या मागचा थोडासा इतिहास आहे. त्याच्या मागचा इतिहास काय आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी हे तत्कालीन सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी होते, डेप्टी कलेक्टर होते, आणि ते प्रत्येक नवरात्रीला गावी जायचे. आमची भारतीय संस्कृती ही सणांची संस्कृती आहे. आम्ही आमचे सण उत्सव साजरे करतो आणि आम्ही आमच्या गावाकडे जातो. बंकिमचंद्र चॅटर्जी हे गावाकडे गेले आणि अश्विन शुद्ध नवमीला ज्यावेळेस नवरात्र असतात त्यावेळेस ते ज्या सरकारी ठिकाणी काम करतात तेव्हा त्यांना या भारत देशावर जे लोक राज्य करतात इंग्रज, त्यांची जे हुकुमशाही आहे ती लक्षात येतं आणि ते दुर्गा मातेकडे चेहरा करून बसतात. माते, या देशाला स्वातंत्र्य कसं मिळेल. मग तुझे हे अष्टभुजा हात आहे हे कसे कसे आम्हाला बलवान करतील. तेव्हा त्यांना एक स्फूर्त, ते भारत मातेकडे पाहून भारत मातेला वरदान मागतात की असं काहीतरी सांग, असं काहीतरी सुचव की ज्यामुळे या देशातले लोक जागृत होतील. आणि तो दिवस होता म्हणजे आजचा 7 नोव्हेंबर 1875. त्यांनी जे गीत लिहिलं ते होतं वंदे मातरम, 2 भाषेत असलेलं गीत, बंगाली आणि हिंदी. आणि त्यानंतर म्हणजे त्यांना जेव्हा ही कल्पना त्यांनी मांडली त्यावेळेस होती अश्विन नवमी, म्हणजे नवरात्रीचा दिवस होता, दशमीला दसरा, आणि आता आहे कार्तिक नवमी. 1 महिन्यानंतर त्यांनी हे गीत रचलं. त्यावेळेस पूर्ण, यावेळेस रचलं. आणि त्यांनी जेव्हा आनंद मठ नावाची नेहेटी गावामध्ये, कांताळवाडा या गावामध्ये त्यांनी एक कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं नाव होतं आनंद मठ. त्या कादंबरीमध्ये 1882ला ते समाविष्ट केलं. ते गद्य स्वरूप होती आणि गीत हे पद्यामध्ये आहे. आणि त्यानंतर त्यांच्या मित्रांची त्यांनी सभा बोलावली आणि त्या सभेमध्ये त्यांनी ते गीत वाचून दाखवलं. तेव्हा मित्र म्हणतात, वा वा, छान छान छान, सुंदर सुंदर, काय प्रस्तुती आहे, पण या गीतामध्ये काहीतरी ओळी बदलल्या पाहिजे. तर काय सुंदर वाक्य चट्टोपाध्याय सांगतात, हे गीत बदलण्यासाठी ओळी यामध्ये समाविष्ट नाही, तर माझा देश बदलण्यासाठी हे गीत यामध्ये रचलं गेलेलं आहे. बघा, देश बदलण्याची संकल्पना वंदे मातरम मध्ये होती. त्यांच्या मित्रांनी या गोष्टी त्यांना म्हटल्या तेव्हा सन 1982, आणि त्यानंतर हे सार्वजनिक 1882, आणि त्यानंतर हे जेव्हा गीत सार्वजनिक झालं ते साल होतं 1896. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी
राष्ट्रीय अधिवेशनामध्ये, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कलकत्त्याला हे गीत गायलं आणि त्यामध्ये आपल्यासारखेच अनेक लोकांनी हे गीत गायलं. आज आपल्या देशाचे सशक्त प्रधानमंत्री ज्यांनी ही संकल्पना मांडली आणि कौशल्य व नाविन्यता मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून हे पूर्ण होत आहे, तर नक्कीच ज्या गिनीज बुकमध्ये आजच्या या रेकॉर्डची नोंद होणार आहे त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे राहणार आहोत. या भारताच्या इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे की 7 नोव्हेंबरला जेवढे लोक उपस्थित सामनेरला होते ते त्या गिनीज बुकाचा कुठेतरी एक भाग आहे. आणि 1896ला जेव्हा हे गीत सामूहिकरित्या गायलं त्यावेळेस 2 शब्द, त्या गीताचे 2 शब्द हे क्रांतिकारकांच्या हृदयावर कोरले गेले, ते म्हणजे वंदे मातरम. आणि मग त्यानंतर 1905ला वंगभंग चळवळ जेव्हा सुरू झाली, त्या वंगभंग चळवळीमध्ये कोणीतरी कलकत्त्याच्या टाउनच्या अशाच हॉलमध्ये नारा दिला. जेव्हा सगळे लोक जमायला लागले त्यामध्ये समाजकारणी होते, राजकारणी होते, महापुरुष होते, संत होते, सगळे होते, पण कोणीतरी नारा दिला वंदे मातरम. आणि त्यानंतर सगळीकडे घोषणा उठायला लागल्या वंदे मातरम. अशा पद्धतीने या गीताची समाजामध्ये प्रचिती वाढली. मग आताच आपल्या समोर या नाटिकेमधून, ही नाटिका खूप छोटी होती पण या नाटिकेनं खूप मोठा संदेश दिला. माझं भाषण सुद्धा या नाटिकेवरच आधारित आहे. असं म्हणण्यापेक्षा ही नाटिकाच त्यावर गुंतली गेलेली आहे. हे नाटिका म्हणजे बंकिमचंद्रांनी जे स्वप्न पाहिलं होतं या भारत मातेला समोर नेण्यासाठी, या भारत मातेला दास्यतेच्या बेडीतून मुक्त करून स्वातंत्र्याच्या त्या सिंहासनावर बसवण्यासाठी सर्व ते या नाटिकेमध्ये मांडलं गेलेलं आहे. खुदिराम बोस हे फासावर जाणारे पहिले क्रांतिकारी की ज्यांच्या मुखात एकच शब्द होता वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आपल्याला आठवत असेल आपला देश जेव्हा गुलामीचा असेल, आपण वाचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, आपला देश जेव्हा गुलामीच्या काळामध्ये होता त्यावेळेस डॉक्टर हेडगेवारांनी नागपूरला शाळेत शिकत असताना 2ऱ्या-3ऱ्या वर्गामध्ये एक नारा दिला वंदे मातरम. त्यावेळेस त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्यांना शाळेतून काढण्यात आलं. राणी व्हिक्टोरियाचा वाढदिवस साजरा झाला त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी वंदे मातरम ह्या शब्दाचा उद्घोष केला सगळ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. तेव्हा इंग्रजांच्या पण लक्षात आलं की हे वाक्य साधं सुद्धा नाहीये. हे वाक्य कसं आहे तर हे तरुणांना प्रेरणा देणार आहे. क्रांतिकारकांचं बलिदान या वाक्यामध्ये आहे आणि भारतवासियांचा अभिमान या वाक्यामध्ये आहे. मग या वाक्यामध्ये एवढा मोठा सार्थ दडलेला आहे तर याची आज काय गरज आहे? याची गरज यासाठी आहे की ज्या क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ते स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर आमचा देश कसा असावा हे त्यांना अपेक्षित होतं. त्यांची धुरा आज आपल्याला या वंदे मातरमच्या 150 वर्षानंतर समोर न्यायची आहे. या भारत मातेचं उत्तरदायित्व आपल्याला आज पार पाडायचं आहे. म्हणून वंदे मातरम या गीताची 150वी जयंती आज इथे आपण साजरी करतोय. श्रीरामाचं उदाहरण दिलं. श्रीराम यांनी लंका मिळवली. बिभीषण म्हणतोय प्रभू तुम्ही लंका मिळवली, या लंकेचे राजे तुम्ही व्हा. पण श्रीराम म्हणतात नाही, माझी मातृभूमी माझी वाट पाहते. जन्मी जन्मभूमीच्या स्वर्गादपी घरी असेल. आपण कुठेही जन्माला आलो, कसंही जन्माला आलो तर 3 भूम्या आमच्या आयुष्यात असतात. एक असते आमची मातृभूमी, दुसरी असते आमची पितृभूमी आणि तिसरी असते आमची कर्मभूमी. ज्या ठिकाणी आम्ही कार्य करतो ती आमची कर्मभूमी, ज्या ठिकाणी जन्म घेतो ती मातृभूमी आणि ज्या ठिकाणी आम्ही आमच्या सहित अनेकांचं पोषण करतो ती आमची पितृभूमी. म्हणून सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? मातृभूमीवर. जन्म देणारी मोठी आहे. जर तिनं जन्म दिला नसता तर आपलं अस्तित्व नसतं आणि जर आपलं अस्तित्व नसतं तर आज आपण इथं नसतो. म्हणून जन्म देणारी तेवढीच मोठी आहे. मग या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहे तर 150 वर्षानंतर आम्ही या देशाचं देणं लागतोय. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की देशानं आज आम्हाला सगळं काही दिलं. आम्हाला रस्ते दिल्या, शाळा दिल्या, कॉलेजेस दिलं, गाव दिलं, गावातल्या सगळ्या सुविधा दिल्या, शिक्षण दिलं, शिक्षक दिले. मग आम्ही देशाला काय दिलं? हा प्रश्न जेव्हा आम्हाला पडेल आणि त्याचं उत्तर शोधल्यानंतर जे आम्ही कार्य करू तेव्हा आमच्या वंदे मातरम या वाक्याचा सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही.
एक जपानची गोष्ट सांगतो, सगळे लक्ष देऊन ऐका. दोन मित्र होते, एक होता भारतीय, एक होता जपानी मित्र होता. त्या मित्राला भारतातली परंपरा खूप चांगली आहे. वसुधैव कुटुंबकम, माता विश्वात्मके देवे सेवा परमो धर्म. आम्ही कोरोनामध्ये जगाला दाखवून दिलेलं आहे, आम्ही औषधी दिली जगाला. त्या जपानच्या मित्रासोबत या भारतीय मित्राची मैत्री होती. यानं 100दा त्याला घरी चहा प्यायला बोलावलं, नाश्त्याला बोलावलं, जेवण करायला बोलावलं, पण एकही वेळा जापनीज मित्रानं या मित्राला घरी बोलावलं नाही. याला प्रश्न पडला. आम्ही अतिथी देवो भव म्हणतो. काय म्हणतो आम्ही? अतिथी. दिवाळी साजरी झाली, कोणाला चहा पाण्याला फराळाला बोलवलं की नाही? हो की नाही? आवाज तर येऊ द्या, हो की नाही? काळजी करू नका, नाश्त्याची व्यवस्था आहे, काळजी करू नका आणि लवकरच संपवणार आहोत. तर त्या मित्राने एकदाही नाश्त्याला बोलावलं नाही, फराळाला बोलावलं नाही, चहाला बोलावलं नाही. या भारतीय मित्राला प्रश्न पडला की का बोलावलं नाही? एक दिवस, आणि आपल्या भारतामध्ये थोडीशी सहनशील गोष्ट झाली तर झाली, नाहीतर मग जर नाहीच जर समजा आपल्याला पसली तर आपण बोलूनच दाखवतो, मग तो मित्र असो की शत्रू असो. यानं बोलावलंच. 10दा माझ्या घरी आला, 100दा माझ्या घरी आला, नाश्ता केला, चहा केला, जेवण केलं, एकदा तरी बोलवायचं असतं. एवढा अक्कलपोट्या. बरं तू नाही बोलावशील तरी आज मी तुझ्या घरी येईन. हट्ट. आम्ही भारतीय जर पेटून उठलो ना तर आम्ही एकाच वेळेस एकाच वर्षात 5-5 यान पाठवून टाकतो. आम्ही भारतीय जर पेटलो ना तर या देशाला लगेच स्वातंत्र्य मिळवून टाकतो. आम्ही जर भारतीय पेटलो ना तर एकाच दिवशी गिनीज बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करून टाकतो. एवढं सामर्थ्य आमच्या या भारतामध्ये आहे, एवढं सामर्थ्य आमच्या या रक्तामध्ये आहे. मग त्यानं तो सुद्धा जिद्दीला पेटला. आज तुझ्या घरी चहा घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तू नाही मांडशील तर मी मांडेन, पण चहा घेतला पाहिजे म्हणजे घेतला पाहिजे. ठरवलं. गेले घरी गेल्यानंतर त्याला संकोच पडला की मित्राला समोर कसा नेऊ. गेला आणि पहिल्याच खोलीत बसले, ज्याला आपण हॉल म्हणतो. तो पाहता क्षणी, पहिल्या खोलीचा चेहरा मोहरा पाहता क्षणी याचं काळीज धस्त झालं. कारण दरवाजाच्या प्रथम दर्शनी भागामध्ये आज जाता बरोबर राजा शिव छत्रपतीचा फोटो होता, त्याच्या माग स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं वंदे मातरम. प्रश्न पडला याला. हा राहतो जपानला, मित्र जपानचा. यानं 100दा एकदाही बोलावलं नाही आणि त्याच्या भीतीवर लिहिलेलं आहे वंदे मातरम. अरे जपानचा आणि वंदे मातरमचा काय संबंध? याला प्रश्न पडला. आता हा चहाही विसरला, नाश्ताही विसरला, सगळंच विसरला. फक्त एकच प्रश्न याच्या मनामध्ये, राजा शिव छत्रपती हे तर जगत जेते होते हे माहिती आहे, यांची मूर्ती तुझ्या घरी स्वाभाविक असणं हेही समजू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रात उडी मारली आणि त्यांनी सुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, हेही जगामध्ये गेलं, हेही मला कळलं. पण वंदे मातरम कसं हे मला कळलं नाही. म्हणून तो मित्र जेव्हा सांगतो आणि हा ऐकतो तर हा चहा पिण्याचंही विसरला. तो मित्र सांगायला लागला की आम्ही तुमच्या देशाकडून शिकलो. काय शिकलो? तुमच्या देशावर अनेकांनी आक्रमण केले. तुमच्या देशामध्ये कोटीने लोकसंख्या होती, 1, 2, 3, 4 नव्हती, कोटीने लोकसंख्या होती. पण तुमच्या देशामध्ये इंग्रज आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले आणि तुम्ही जाती पंथीय धर्मामध्ये वाटून या सगळ्यांना राज्य करू दिलं. या देशामध्ये तुमच्या अनन्य चांगली संस्कृती होती, पण तुमच्याच लोकांनी स्वार्थासाठी, राज्यासाठी एक राज्य गुलामीत होत गेलं. मग तुमच्या देशामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्याच्यातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले, महाराणा प्रताप निर्माण झाले, नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर निर्माण झाले. पण तुमच्या देशाला जर कोणत्या एका शब्दाने जर प्रेरणा दिली असेल, तुमच्या देशामध्ये जर स्वातंत्र्य होतपर्यंत जर कोणत्या शब्दाची प्रेरणा असेल, तुमच्या देशामध्ये जर कोणता शब्द घेऊन वीर सैनिक फासावर गेले असतील, तुमच्या देशामध्ये जर समजा कोणता मोर्चा स्वातंत्र्यासाठी समोर आणणारा शब्द असेल तर तो म्हणजे वंदे मातरम. त्या वंदे मातरमची प्रेरणा घेऊन आज आम्ही पूर्ण जपानी जगतोय. म्हणून आम्ही आमचं हे रहस्य तुम्हाला माहीत होऊन देण्यासाठी तुम्हाला घरी चहाला बोलावलं नाही. म्हणजे बघा, आमच्या देशाचं वैभव पाहून कोण कोण जगताय.
आम्ही कुठे आहोत हे आज विचार करण्याची गरज आम्हाला आहे. वंदे मातरम हा एक शब्दच नाही तर हा एक मंत्र आहे. गदी माडगुळकर म्हणतात. काय म्हणतात गदी माडगुळकर? वेद मंत्रावनी वंदे आम्हा वंदे वंदे मातरम. आमच्या देशामध्ये रामायण महाभारताची भूमी आहे, वेद आहे, मंत्र आहे, सगळं आहे, पुराण आहे. पण त्याहूनही जरी वंदे आम्हाला काही असेल तर ते आहे वंदे वंदे मातरम. वेद मंत्रावनी वंदे म्हणजे पूजनीय आहे आम्हा वंदे वंदे मातरम. या वंदे मातरमचा इतिहास साधा नाही. आपल्या देशाला जो तिरंगा ध्वज मिळाला, हा ध्वज स्वामी विवेकानंदांची शिष्या भगिनी निवेदिताने जेव्हा राष्ट्रीय सभेमध्ये फडकवण्याचा प्रयत्न केला, त्यावर सुद्धा शब्द लिहिला होता वंदे मातरम. आणि ज्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला शिकत होते त्यावेळेस मादाम भिकाजी कामा, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्यांच्यासोबत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, आत्ताच नाव घेतलं पंडित मदनलाल भिंगरा, यासारखं लंडन हाऊसमध्ये असलेले असंख्य भारतीय लोकांनी एक 8 प्रांताचा पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग असे 8 प्रांत जे होते त्या 8 प्रांताचे 8 कमळ, सूर्य आणि चंद्र आणि तिरंग्यामध्ये असलेला भारताचा झेंडा तेव्हाच लंडनला फडकवला होता. म्हणून तेव्हापासून असलेलं वंदे मातरम. म्हणून बंकिमचंद्र चटर्जीनं सांगितलं होतं, चट्टोपाध्याय यांनी सांगितलं होतं की हे देशाला बदलाव करणारं गीत आहे. या गीतामध्ये बदलाव होऊ शकत नाही. म्हणून वंदे वंदे मातरम. या वंदे मातरमच्या साक्षीनं आज आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशावर अनेक चुनौत्या आहेत, अनेक संकट आहे. सरांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये आता ज्या गोष्टी घडत्या त्यावर आपल्याला सिंदूर घडवावं लागलं. पण अनेक असुरी शक्ती आहे. दसऱ्याला आपण रावणाचा वध केला, पण अजूनही आपल्या देशावर अनेक असुरी शक्ती आहे. आपल्या देशाच्या सभोवतालच्या सीमा सुरक्षित नाही किंवा देशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहूशा वाटत नाही. अशा वेळेस आपण आपली नैतिकता, आपले विचार आणि आपली राष्ट्रभक्ती हे दाखवून देण्याची गरज आहे. आम्ही ज्या क्षेत्रात असू, ज्या कार्यात असू, त्या कार्यामध्ये आमच्या देशाचं नाव समोर असावं हे आपण यावेळेस संकल्प घेतला पाहिजे. ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. आज आपला देश बदलतोय आणि वसाहतवाद वाढताय. चीन, रशिया, अमेरिकेसारखे राज्य वट हुकूम गाजवण्याचा प्रयत्न करतोय. आर्थिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणात चालवण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेस आम्ही आमचा देश स्वभूषा, स्वराष्ट्र, स्वप्रेम, स्वभोजन, स्वदेशी या सगळ्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजे, तरच आपला देश समोर जाईल. आमची स्वसंस्कृती एकदम महत्वपूर्ण आणि महत्वाची आहेच. तर यावेळेस आम्ही हा संकल्प केला पाहिजे. आज आपल्या देशाला काही गोष्टींनी ग्रासलाय, ते बदलण्याची गरज आहे. मोबाईल पाहावा तर किती वेळ पाहावा? मोबाईलनं आपल्याला पकडलं की आपण मोबाईलला पकडलं. मागचे मुलं थोडंसं लक्षात असू द्या. मग शाळेत आलं तर शाळेपुरता वेळ दिला पाहिजे. घरी गेलो तर घरापुरता वेळ दिला पाहिजे. अभ्यास करायचा असेल तर अभ्यासापुरता वेळ दिला पाहिजे. देशासाठी जर काही देणं लागत असेल तर तो वेळ तो दिलाच पाहिजे. तरच आपण 10 ते वेगळे असू, नाहीतर सर्वसामान्यामध्ये आपण सामान्यच असू. तर 3 गोष्टी आपल्याला इथून जाताना करायच्या आहेत. आपल्या देशाला बदलायचं असेल तर 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक आहे पाणी, दुसरं आहे प्लास्टिक आणि तिसरं आहे पेड. येणाऱ्या काळामध्ये मोठी समस्या आहे. हिवाळा आला पण थंडीच लागत नाहीये आणि पावसाळा संपत नाहीये. तर यामुळे पाण्याचा वापर, शुद्ध पाणी, पुनर्वापर, कमी पाणी वापर, पेड, सगळीकडे जर चांगले झाडं असतील तर आपण नक्कीच, जे ऋतुचक्र बदललेलं आहे हे बदलणार नाही. हे ऋतुचक्र आपल्याला पण बदलवतं. आणि त्यानंतर प्लास्टिकचा होणारा वापर आपल्या आरोग्यास समोर मोठ्या मोठ्या बिमारीसाठी घातक ठरत आहे. अशा अनेक गोष्टीमध्ये आपण या देशाचं देणं लागतोय. आणि पुन्हा एकदा वंदे मातरमच्या जास्त खोलात न जाता या भारत मातेची स्तुती 5ही कडव्यामध्ये आहे. 5ही कडव्यामध्ये कशी आहे? तिला दशप्रहारिणी म्हटलंय, 10 हात असलेली, अष्टभुजा असलेली म्हटलेलं आहे. पण अनेकांनी याचा धर्मवाचक शब्द घेतला. अनेक लोक म्हणतात आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. हे मुळात चुकीचं आहे. आम्ही जेव्हा वंदे मातरम म्हणतो तेव्हा जेव्हा आमच्या देश स्वतंत्र होण्यासाठी 6,18,640 लोकांना ज्यांना फाशी झाली त्या लोकांचं स्मरण म्हणजे वंदे मातरम आहे. ज्या लोकांनी राष्ट्रासाठी प्राण वेचलं त्यांचं स्मरण म्हणजे वंदे मातरम आहे. ज्या महापुरुषांनी हा देश सावरण्यासाठी प्रयत्न केला त्यांचं स्मरण म्हणजे वंदे मातरम आहे.
ज्यांनी या मातृभूमीला मातृभूमी, पितृभूमी, कर्मभूमी मानून कार्य केलं, त्यांचं स्मरण म्हणजे वंदे मातरम आहे. अख्ख्या जगाच्या पाठीवर भारतच असा देश आहे की ज्या देशाला 2 गीत आहेत, एक राष्ट्रगीत आणि दुसरं राष्ट्रीय गीत. राष्ट्रगीत म्हणजे नॅशनल अँथेम आणि राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल सॉन्ग, म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरम. संविधानाची जेव्हा प्रत समोर आली तेव्हा आपल्या देशाचं गीत काय असावं अनेकांना वाटत होतं की वंदे मातरम असेल. ह्या जनभावना होत्या, कारण की वंदे मातरम या शब्दाखातीर अनेक लोक फासावर गेलेत. या जनभावना होत्या, पण जनभावनाही दुखावल्या जाऊ नये आणि रवींद्रनाथ टागोरांनी, ठाकूर त्यांचं नाव, इंग्रजांनी दिलेलं टागोर, रवींद्रनाथ ठाकूरांनी लिहिलेलं गीत हे जेव्हा राष्ट्रीय जनगणमन झालं, तर त्याच वेळेस आपलं राष्ट्रीय गीत, ज्याच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते गीतही असावं म्हणून 24 तारखेला एकदम 26 जानेवारीच्या 2 दिवसाच्या अगोदर या देशाला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. आणि याच्यामध्ये 5 कडवे आहेत. या 5 कडव्यामध्ये धर्म, प्राण, त्याच्यानंतर त्याची सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, म्हणजे मातृभूमी कशी आहे एक लक्षात घ्या. आई कशी असली, कशी पाहायला दिसली, कशी पाहायला दिसत असली तरी ती आपल्यासाठी प्राणप्रिय आहे, कारण की आपली आई आहे, ती जन्मदात्री आहे, ती पालन पोषण करणारी आहे. आणि जसं आपल्या आईवर आपलं प्रेम असते तसंच प्रेम या आईवर सुद्धा असायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा लोकमान्य टिळकांना एक प्रश्न विचारतात की या भारताला कधीतरी खरंच स्वातंत्र्य मिळेल का, आपल्या डोळ्यात एकत तरी कधी स्वातंत्र्य मिळेल का, तेव्हा लोकमान्य टिळक म्हणतात, अभी वो दिन दूर नहीं कि मैं भारत माँ के उस कदमों की आहट सुन रहा हूँ जिस कदमों से वो स्वतंत्रता की गद्दी पे बैठ रही है. हे कशाच्या भविष्यावर म्हटलं? त्या सगळ्या क्रांतिवीरांच्या भविष्यावर म्हटलं. तर येणारा देश हा कसा असावा याचं चित्र आपण रेखाटलं पाहिजे. एकदा मी वाशिम जिल्ह्यामध्ये प्रवासात असताना तिथं एक स्कूल बस चालली होती. त्या स्कूल बसवर एक बोर्ड लिहिली होती की बाबूजी जरा धीरे चलो, आगे की बस में इस देश का भविष्य चल रहा है. म्हणजे किती सुंदर वाक्य रचतो आपण. सरांनी कविता किती सुंदर रचली, किती वाक्य, त्या वाक्याच्या मर्मामध्ये सुद्धा आपण चालले जातो. तर म्हणून आज आम्ही लक्षात घ्यायचं आहे की आम्ही कॉलेजला असेल, आम्ही हायस्कूलला असेल, आम्ही ITI ला असेल, तर आम्हाला इथून गेल्यानंतर आमची दिशा काय असेल, आमचं राष्ट्रासाठी योगदान काय असेल. तर अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. तरुणांना आव्हान आहे की आपण आपला देश सांभाळणारे येणाऱ्या काळामध्ये राजकीय लोक असतील, शासकीय लोक असतील, प्रशासकीय लोक असतील, आमदार असतील, खासदार असतील, कलेक्टर असतील, इंजिनियर असतील, पण मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिए ही भूमिका समोर ठेवली पाहिजे. माझा परिचय करताना त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की हे सुद्धा एक लेखक आहे, एक कवी आहे. मी काही या ओळी रचलेल्या आहेत. या ओळी म्हणताना तुम्हाला फक्त मागून वंदे मातरम म्हणायचं, माझी ओळ पूर्ण झाल्यानंतर आणि या कार्यक्रमाची सांगता पूर्वी. आपण या भारतभूची लेकराव, या भारत मातेची लेकराव, जसं आईवर प्रेम करतोय तसंच प्रेम सुद्धा आपल्याला भारत मातेवर करायचं आहे. कुठेही कचरा राहणार नाही, कुठेही झाडं कापली जाणार नाही, कुठेही पाणी प्रदूषित राहणार नाही. जशी आपली आई सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर सुंदर अशी साडी घालते, तयारी करते, भांग भरते, तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते, हातामध्ये बांगड्या भरलेल्या असतात, पायात जोडवे असतात, किती रूपवान दिसते आपली आई, अशी शोभून दिसते, सौंदर्यवती दिसते. आणि सण उत्सव असला तर अजूनच फारच छान. तशी सुद्धा आपली भारत माता आहे. या भारत मातेला अनेक लोक आजूबाजूनं डिवचण्याचा प्रयत्न करतायत, जसं की आपल्याला सिंदूर घडवावं लागलं. म्हणून आम्ही ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रामध्ये आमचं योगदान असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. ते आपल्या देशाचे पोलीस करतात, मिलिटरी करतात, आर्मी करतात आणि देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे, ही भावना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मी पहिली ओळ म्हणतो, तुम्हाला शेवटून वंदे मातरम म्हणायचं आहे. लाखो हृदयांची धडकन म्हणजे नाश्ता आहे आणि भाषण संपतही आहे. लाखो हृदयाची धडकन म्हणजे आजच्या बोलण्याचं औचित्य म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा म्हणजे मातृभूमीवर निष्ठा असलेली अनुभूती म्हणजे भारतीय संस्कृतीचा मानबिंदू म्हणजे तरुणांची प्रेरणा आणि आदर्श म्हणजे
विश्वपटलावर भारत मातेची ओळख म्हणजे वंदे मातरम लाखो क्रांतिकारकांचे बलिदान म्हणजे वंदे मातरम युवांसाठी मार्गदर्शनाची ज्योत म्हणजे वंदे मातरम विश्वगुरु भारत मातेची ललकार म्हणजे वंदे मातरम आजच्या सार्धशती कार्यक्रमाचा आशय म्हणजे वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय भारत. मैं रहूं या न रहूं, मैं रहूं या